आपण सगळे परिमल भोसले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी इथे जमलेलो आहोत। परिमल भोसलेंनी जेव्हा शिवसेना पक्षामध्ये येण्याचा निर्धार केला, त्यांनी फोन केला मला की काही गोष्टी घडल्या होत्या। परिमल आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र काम करतोय। मी तेव्हा काँग्रेसमध्ये खासदार नुकता निवडून आलो होतो आणि मला वाटतं शिवसेनेमध्ये परिमल होता। तेव्हापासून ते आत्तापर्यंत तो नंतर माझ्या पक्षात आला आणि मग आपण एकत्र काम देखील केलं। अतिशय धडाडीचा कार्यकर्ता आणि ज्याच्यावर प्रेम करेल ते मनापासून करेल, मग ते पुढे मागे तो कधी काय बघत नसतो। खरं तर चिपळूणमध्ये असे माझे सगळेच सहकारी असेच राहिले, ज्यांना चव्हाण साहेब मी काय दिलं मला माहीत नाही, मी काय केलं त्यांच्यासाठी मला माहीत नाही, कदाचित काहीच करू शकलो नाही मी, पण ते असे माझ्या मागे माझ्यासोबत सावलीसारखे उभे राहिले की किती जरी संकट आली, किती जरी संघर्ष आला राण्यांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांच्या जीवावर आम्ही ते सहज पेलत गेलो, आम्ही ते सहज सहन करत गेलो। कधी आम्हाला कुठलीही गोष्ट जाणवली नाही, कारण का या सगळ्या मंडळींनी कधी मला ती जाणून दिली नाही। 2 पराभवानंतर परत उभं राहणं अनेकांना जमलं नसेल, कठीण गोष्ट असते, पण त्याच्यामध्ये असे सहकारी मला भेटले आणि खरोखरच मी देवाची कृपा समजतो की देवासारखे हे सगळे सहकारी मला भेटले। आणि म्हणून 10 वर्षाच्या पराभवानंतर सुद्धा असे सगळे सहकारी मला मिळाले, त्यामुळे निलेश राणे आमदार होऊ शकला। ही खरोखरच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी आणि सहकाऱ्यांमुळे आहे अशी माझी समज आहे। पण त्याच्याहून अगोदर जर शिंदे साहेबांनी मला तिकीटच दिली नसती तर हे सगळं शक्य झालं नसतं। म्हणून मी नेहमी शिंदे साहेबांचं नाव घेतो की निलेश राणेला परत प्रवाहामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सन्माननीय शिंदे साहेबांनी केलं। त्यांनी ओळखलं आणि त्यांच्याकडे अनेक ऑप्शन होते। चव्हाण साहेबांना सगळं माहिती, खूप ऑप्शन होते। तिकडचा आमदार, सिटिंग आमदार तेव्हाचा शिंदे साहेबांकडे यायला तयार होता, पण शिंदे साहेब बोलले नाही, मी निलेशला शब्द दिलाय। आणि मी तर फेकला गेलो होतो, तसं राजकारणामध्ये मी फेकला गेलो होतो। समोरचं सगळं धुरकट होतं, पण शिंदे साहेबांनी हात धरला आणि या निलेश राणेला त्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून पाठवला। हे खरं तर शिंदे साहेबांमुळे हे शक्य झालं। आणि त्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे संघर्ष बघत बघत आम्ही सगळे इथपर्यंत आलो। सन्माननीय सदानंद चव्हाण साहेबांनी जी आज खात्री दिलेली आहे परिमल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, साहेब यांना आपण जपा। आपल्याबरोबरची ही सगळी लोकं होती, ते लांबून जरी आमच्याकडे बघत होती तेव्हा, पण तुमच्याच छत्रछायेखाली होती। आता परत तुमच्याच छत्रछायेखाली तुम्हाला त्यांनी परत आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर आपण त्यांना सांभाळावं एवढी विनंती करण्यासाठी आज मी चिपळूणमध्ये आलेलो आहे। कारण का साहेब, अशा लोकांना दुसरं काहीच नको असतं। जेव्हा परिमल काँग्रेसमध्ये आला त्याच्यानंतर मी त्याला स्वीकृत नगरसेवक केला आणि नगरसेवक म्हणून पण शहराला आपण काय देऊ शकतो या भावनेतून त्यांनी नेहमी काम केलं। आज चिपळूण शहर मधोमध आहे, इकडून गोवा 250 किलोमीटर आणि एका बाजूनी मुंबई 250 किलोमीटर, असं मधोमध असलेलं शहर, महत्त्व राजकीय असेल, इतर सगळ्या गोष्टी सांस्कृतिक असेल, असं महत्त्व असलेलं शहर, आणि त्या शहरामध्ये सेवा करण्यासाठी ही जी आता आपण नगरपालिका जिंकली त्याच्यामध्येही आम्ही परिमलला तेव्हा पाठवलं होतं स्वीकृत नगरसेवक म्हणून। त्याच्या परीने त्यांनी काम करायचा प्रयत्न केला, पण आता नवीन बॉडी बसलेली आहे। मी सन्माननीय सकपाळजींचं मनापासून अभिनंदन करतो।
आम्ही बाहेरून सकपाळजी बघत होतो, वेगवेगळी नावं येत होती की कदाचित हे नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील, ते नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील. पण आपण निवडून आलात, सगळ्यांची जिरवली आणि जिरून तुम्ही निवडून आलात त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुम्ही बोललात ते खरं आहे की नुसतं निवडून आल्यावर मिरवणं योग्य नाही. आपण अतिशय महत्त्वाच्या शहरामध्ये आहोत. त्यांना मागे दिसत नाही. भाऊ खाली बसा. आता तुमच्या मागे दिसत नाही हो भाऊ. तर आपण चिपळूण शहरामध्ये काम करत असताना मी आता त्यांना व्यासपीठावरून शहराचा आराखडा विचारला. 164 कोटीचा तो आराखडा आहे. आपल्याला सकपाळजी हा आराखडा किमान 300 कोटीपर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. कारण का लोकांनी आपल्याला फार मोठं मॅन्डेट दिलेलं आहे. विचार करून आपल्याला इथे निवडून दिलेलं आहे. तळ कोकणापासून इथपर्यंत आणि अगदी आपल्या कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार चांगल्या मताने निवडून आले. माझ्या जिल्ह्यामध्ये तर माझ्या मतदारसंघामध्ये साहेब एकच सीट गेली, ती पण अपक्षाला गेली. मी काहीच ठेवलं नाही. सगळे आपल्याकडे, जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे, नगराध्यक्ष आपले, वर्षभरामध्ये अजून एक नगर पंचायत होणार ती आपल्याकडे, जिल्हा बँक होणार ती आपल्याकडे. काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. कारण का लोकांना आता विश्वास वाटलेला आहे. जर कोकणामध्ये कोण काम करू शकेल, महायुतीच्या माध्यमातूनच कामं होतील. इतर कुठल्याही पक्षाकडे आता जाऊन काय उपयोग राहिलेला नाही, ही आता लोकांना जाणीव झालेली आहे. लोकांना खात्री पटलेली आहे. म्हणून आपण जेव्हा आराखडे तयार करू, सन्माननीय चव्हाण साहेबांना ते सगळे माहिती आहेत, स्वतः ते आमदार राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चव्हाण साहेब, मी काही गोष्टी तयार केल्या होत्या, काही व्हिजन डॉक्युमेंट तयार केले होते की उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आपण गेल्यानंतर नुसतं जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तिथे फक्त काही ठरावांना मान्यता देणं किंवा काही जे काही रुलिंग बिझनेस असतो त्याच्या पलीकडे पण आपण ती जिल्हा परिषदेकडे बघितलं पाहिजे. त्याच्या दृष्टिकोनाकडून पण त्याच्यामध्ये ते हाताळलं पाहिजे. तर साहेब, विजन डॉक्युमेंटमध्ये मी असाही प्रस्ताव दिला होता, दरवर्षी आपल्या जिल्हा परिषदेचा आराखडा किंवा त्याचं टर्नओव्हर किमान 15% वाढावं, तरच ती जिल्हा परिषद योग्य रीतीने जनतेसाठी वापरली जाईल. आणि त्याचा जो काय पैसा आहे, कारण का आपण जेव्हा आमदार निधी देतो, खासदार निधी देतो, आपल्याला अनेकांना माहीत नसेल, पण आपण शहरात राहतो, आपण तालुक्यात राहतो, जिल्ह्यात राहतो, आपल्याला सगळ्यांना ते माहिती असलं पाहिजे की हा सगळा फंड हा तुमच्या ग्रामीण भागात असू दे, वॉर्डात असू दे, हा तुमच्यासाठी वापरला जातो. तुम्हालाच जर कळलं नाही तर 5 वर्षानंतर तुम्हीच विचाराल की वॉर्डामध्ये कामं कुठली कुठली झाली, मग आम्हीच कुठले तरी पॅम्फलेट तुमच्या घरापर्यंत पोचवतो. त्याच्यानी नुसत्यावर थांबू नका. आपल्याला शहरामध्ये भरपूर काय करण्यासारखं आहे. परिमल, आता तू आलेला आहे शिवसेनेमध्ये, तर शिवसेनेमध्ये राहून आपण जसं काम कसं करायचो की व्हिजन समोर ठेवून, मी आता साहेब आमदारकी म्हणजे आमदार झाल्यानंतर मी माझ्या काम करायची पद्धत बदलली. पूर्वीसारखं आता आपण काय काम करत नाही म्हणजे तुम्ही भाग पाडला तर करू, तुम्ही म्हणजे ज्यांनी कोणी, पण आता आपण फोकस ठेवून काम करतो की माझं दरडोई उत्पन्न माझ्या जिल्ह्यातलं, माझ्या शहरातलं आणि मानव विकास निर्देशांकामध्ये किती फरक पडला मी आमदार झाल्यानंतर, आपल्या पीक पाण्याला किती फरक पडला, आपल्या शेतकऱ्यांना किती फरक पडला, वॉर्डमध्ये किती नवीन प्रकल्प एका वर्षामध्ये आपण इनिशिएट करू शकलो, ह्या सगळ्या गोष्टी आपण हाताळल्या. साहेब, लोक बिन टेबलाचे, बिन बुथावरती आपली लोक उभी न करता लोक स्वतःहून मतं टाकून जातात. हा माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. मी मालवण नगरपालिका साहेब अशीच काढली. माझ्याकडे काय, मी स्वबळावर होतो, तशी काही एवढी काय फार मोठी ताकद नव्हती. आणि तेव्हा तिकडे असा समज होता की ठीक आहे बघून घेऊया. साहेब, पैकीच्या पैकी आणले, नगराध्यक्ष पण 1800 मतांनी निवडून आणले. सांगायचं तात्पर्य एवढं, साहेब आपण शहराला एक विजन दिलं, ते यशस्वी केलं. लोकांना आपल्या राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, राजकारण हे आपल्यापुरतं.
निवडणुकीपुरतं. त्याच्यानंतर आता सकपाळ साहेब आपल्याला रिझल्ट द्यावा लागणार. इथे एक जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आहे. मी तुम्हालाही सांगतो, ते जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय काम करता, 21व्या शतकातलं काम करताय की 17व्या शतकातलं काम करताय, हे लोकांना सगळं माहीत असतं. आपण 21व्या शतकातल्या शहरामध्ये राहतो, तर ते शहर 21व्या शतकातलं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ना, ते शिवसेना म्हणून आपल्याला करायचं आहे. तर आपण खरे समाजसेवक. सन्मान्य शिंदेसाहेब 18 तास काम करतात. मी त्यांची काम करायची पद्धत बघतो. त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. सकपाळ साहेब, चव्हाण साहेब, तुम्हाला सगळं माहिती आहे. नगरविकास खातं हे आपल्या सन्मान्य शिंदेसाहेबांकडे आहे. वाटेल ते प्रस्ताव, वाटेल ते आराखडे तुम्ही बनवून पाठवा. मी तिथे आमदार म्हणून तुमचा माणूस तिकडे आहे सभागृहामध्ये. माझा जेव्हा फॉलोअप घेतो तेवढाच मी चिपळूणचा पण फॉलोअप घेईन, एवढं या व्यासपीठावरून मी तुम्हाला सांगतो. पण मोठी कामं करा, तज्ज्ञांना बोलवा. तज्ज्ञांना बोलवल्यानंतर आपल्याला इकडे कुठला प्रकल्प राबवला पाहिजे. आता मला सन्माननीय सकपाळजी सांगत होते की मागे मी पागेवरती एक मीटिंग घेतली होती, तिथे सगळी ती डेलिगेशन आली होती. आपल्याला ब्रिज तो शासकीय विश्रामगृहापर्यंत पाहिजे, बरोबर आहे ना. आता मी त्यांना गव्हर्नमेंटची एक डॉक्युमेंट दाखवलं, ज्याच्यामध्ये आपला जिथे पूल उतरतोय तिकडे न उतरता तो शासकीय विश्रामगृहापर्यंत उतरवण्यासाठी जी डिझाईन आहे, त्या डिझाईनचं जे एस्टिमेट आहे ते ऑलरेडी 2025-26मध्ये आपण टाकलेलं आहे. या 26-27मध्ये ते सँक्शन होईल. म्हणजे आता जिथे ते ब्रिज उतरतोय तिथे नाही, टाळ्या मारण्यासारखं काही नाही. एकदा झाल्यानंतर मग टाळ्या मारा. आता तसं काही नाही. 25-26मध्ये हा ब्रिज सँक्शन झालेला आहे. त्याची डिझाईन फायनल झालेली आहे. आणि जिथे तो ब्रिज उतरेल शासकीय विश्रामगृहापर्यंत, ते रिवाईज एस्टिमेट आपण शासनाकडे दिलेलं आहे. आता ते रिवाईज एस्टिमेट जेव्हा येईल ते 25-26च्या कार्यक्रमामध्ये आम्ही 100% घालणार. आणि तो ब्रिज शासकीय विश्रामगृहापर्यंतच उतरला पाहिजे. ह्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते काय सगळं करणार, पण तो ब्रिज तिकडे उतरवणार. एवढं तुम्हाला सगळ्यांना ते डिझाईन मान्य आहे ना. आता टाळ्या वाजवा. तर ते 100% करण्यासाठी जे काय करावं लागेल ते आपण करतोय. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर आज उदयजी आले असते तर बरं झालं असतं. मी 3-4 दिवसापूर्वीच त्यांच्याकडून वेळ घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं, पण मला असं वाटतं प्रवासामध्ये कुठेतरी ते येऊ शकले नाहीत किंवा काहीतरी काम आलं अचानकपणे. पण ते आले असते तर बरं पडलं असतं, कारण का ते सुद्धा माझ्या मतदारसंघात असू दे, जिल्ह्यात असू दे, रत्नागिरीमध्ये असू दे, खूप मला सहकार्य करतात, खूप मला मदत करतात. आणि परिमलला आणि सगळ्यांना मी तेच सांगितलं होतं. अजून पण अनेक चेहरे मला इथे दिसत नाहीत, पण त्यांचे पण प्रवेश आता बाकी आहेत. ते पुढच्या टप्प्यात घेऊ. परिमल, बरोबर ना, ते आहेत ना. हां, त्यांना बोलून घ्या. आज दिसले नाहीत, निलेश राणेंनी आयडेंटिफाय केले, त्यांना सांगून टाक. कारण का आपल्याला एकदा उदयजींना सांगितल्यानंतर उदयजी त्या तत्परतेने काम करतात. मला तर खूप सहकार्य करतात सगळ्या बाबतीमध्ये. मी पक्षामध्ये आल्यापासून पक्षामध्ये जे काही आपल्याला जी कामं करून घ्यायची असतात, जे काही आराखडे तयार करून आपल्याला वरती पाठवायचे असतात, सगळं सहकार्य म्हणजे संघटनेमध्ये पण जे काय बदल करायचे होते ते सगळे बदल करण्यासाठी मला उदयजींनी भरपूर मदत केली. म्हणून ते आले असते तर बरं झालं असतं, पण काही हरकत नाही. ते आज कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना सगळीकडे पोचायचं असतं. पण परिमल आणि तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना काही काळजी करू नको. सदानंद चव्हाण साहेब असतील, सन्मान्य उदयजी असतील, तुझी सगळी जबाबदारी, सगळी म्हणजे राजकीय जबाबदारी, सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. तुला माझ्याबद्दल काय वेगळं सांगायला नको, सन्मान्य उदयजींबद्दल काय वेगळं सांगायला नको. उदयजी स्वतः तुझ्याशी बोललेले आहेत आणि एकदा उदयजी तुझ्याशी बोलले किंवा कोणाशी एकदा शब्द दिला तो 100% पूर्ण करतील, ही माझ्या मनामध्ये शंका नाही. म्हणून तूही काय काळजी करू नको. उद्याचं जे काय तुझं भविष्य आहे ते 100% यशस्वी करूनच दाखवतील, एवढी माझ्या मनामध्ये खात्री आहे. चव्हाण साहेब, आपण ह्या कार्यक्रमाला आलात. खरं तर मी या कार्यक्रमाला आलो, तुम्ही उपनेते आहात, मला या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. सकपाळजी आणि जिल्हा परिषद सदस्य, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठं काम करून दाखवायचं, लक्षात ठेवा. पक्षप्रवेश विश्वासाने होतात. कुठलाही पक्षप्रवेश असेल तो विश्वासानेच होतो. कुठलंही कुटुंब सोडून कोण दुसऱ्या कुटुंबामध्ये सहजपणे येत नाही. काहीतरी तिथं दुखवलं होतं, काहीतरी तिकडे झालं नाही म्हणून आपल्या पक्षामध्ये आलेत. त्यांना आपलं कुटुंब वाटलं पाहिजे.
परिमल जरी तिथे होता तरी माझा होता, पण त्याला इकडे आल्यानंतर आपलं कुटुंब वाटलं पाहिजे. हे माझंच आहे, मी इथे आल्यानंतर फुकट गेलो नाही, माझे सहकार्य फुकट गेले नाहीत. एवढं वाटल्यानंतरच तो कामाला लागतो आणि मोठं काम आणि मोठी संघटनेमध्ये आपल्याला मदत करतो. एवढं फक्त आपल्याला ह्या निमित्ताने सांगतो. चांगलं काम ह्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावं. परिमल भोसले आणि आपले सगळे सहकारी, आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येऊन परिमलला आपण पाठबळ दिलात, त्याला सहकार्य केलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.